राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग मागासवर्गीयांचे हक्क व अधिकारांचे संरक्षण करेल. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर. ओबीसीतील घुसखोरी खपवून घेणार नाही. विदर्भवादी ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे. धर्मानुसार आरक्षणाला ओबीसी संघटनांचा विरोध. संवाद कार्यक्रम संपन्न. ओबीसींचा एल्गार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या पाठीशी. चंद्रपूर राज्य रिपोर्टर. वारंवार ओबीसी संवर्गातून इतर सधन जाती आरक्षण मागत आहेत. देशातील विविध राज्यात राज्य सरकार मतांचे राजकारण करण्यासाठी धर्माच्या आधारावर सधन जातींना घटनाबाह्यरित्या ओबीसीत सामावून घेत आहेत. हा खूप मोठा घोटाळा आहे. महाराष्ट्रात मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागत आहे. पश्चिम बंगाल, कर्नाटक व इतर राज्यात धर्मानुसार आरक्षण दिले जात आहे. ओबीसीतील ही अवैध घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. ओबीसीतून आरक्षण देताना त्या जातीचे मागासलेपण तपासून घेतले पाहिजे, असे विदर्भवादी ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यावेळी संवाद कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग मागासवर्गीयांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करेल. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर. ओबीसींचा एल्गार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या पाठीशी. यापुढे ओबीसी आरक्षणाबाबत कोणतेही घोटाळे होणार नाही. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा प्रभाव व दबाव आता वाढलेला आहे. आयोग ओबीसीबाबत होणाऱ्या सर्व घोटाळ्यांवर अंकुश ठेवून आहे. तसेच अहवाल तयार करण्यात येत आहेत. शाळा प्रवेश, शिष्यवृत्तीपासून तर नोकर भरती इथपर्यंत आता आयोग लक्ष ठेवून आहे. काही राज्यात होणारे घोटाळे आयोगाने उघडकीस आणले आहेत. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग मागासवर्गीयांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करेल, अशी ग्वाही भारत सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी यावेळी आयोजित संवाद कार्यक्रमात दिली. पश्चिम बंगाल, कर्नाटक व इतर राज्यांनी ओबीसी आरक्षणात केलेले घोटाळे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून उघड झाले आहेत. त्यासंबंधी ओबीसी संघटनेसोबतच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा ओबीसी संवाद कार्यक्रम दिनांक 1 जूनला स्थानिक जनता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी डॉक्टर अशोक जीवतोडे उपस्थित होते. मंचावर प्रमुख अतिथी स्वरूपात ओबीसी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बबनराव फंड, बबनराव वानखेडे, ज्येष्ठ विधितज्ञ पुरुषोत्तम सातपुते, माजी आमदार ॲडव्होकेट संजय धोटे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन कुकडे, ओबीसी मोर्चाचे विनोद शेरकी आदी उपस्थित होते. या ओबीसी संवाद कार्यक्रमात पूर्व विदर्भातून ओबीसीतील विविध जात समुदायातील पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संवाद कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तरे घेण्यात आली. उपस्थित ओबीसी बांधवांनी हंसराज अहिर यांना प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची यथोचित उत्तरे देण्याचा प्रयत्न केला गेला. या निमित्ताने काही जात संघटनांनी आयोगाच्या अध्यक्षांना निवेदन दिले. कार्यक्रमाला किसनराव गरपल्लीवार, जय जगन्नाथ जंपलवार, विजूभाऊ मुंगले, भुजंग ढोले, राजू बोलमवार, राहुल देवतळे, वंदना संतोषवार, मुग्धा खांडे, अरोडा चौधरी, सारिका संदूरकर, वासमवार, जनार्दन थेटे, अमोल चवरे, रामकृष्ण मंदावार, अशोक रामगिरवार, विवेक कुटेमाटे, केशव थिपे, शंकर काळे, किशोर मोगरे, निखिलेश चांबरे, सुरेश धांडे, शिवदास शेंडे, आयुष वासेकर, प्रेमलाल पारधी, अरुण मालेकर, अरुण देऊलकर, नितीन सोनपित्रे, देवराव सोनपित्रे, चेतन शेंडे, मधुकर घाटे, NB सूर, RM शिखरे, TS भोयर, रमेश बोबडे, चंद्रशेखर बोबडे, निर्मला हेलवटे, SP सातपुते, SV मोहितकर, SV अडबाले, PB जांभूळकर, SB ठावरी, PM उरकुडे, ML पानघटे, DL कुबडे, SN टोंगे, SD गोवरकर, PD आगलावे, RN ढोके, DM बोढे, PW जेनेकर, PB भोंगडे, PS पानघाटे, भास्कर जीवतोडे, बंडू लांडे, विठोबा पोले, अमरसिंग बघेल, नरेंद्र धांडे, पिपरे, ताजणे, जोगी आदी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक रविकांत वरारकर यांनी केले. देशभरामध्ये ओबीसी जाणीव आणि जागृती झाल्यानंतर राष्ट्रीय मागास आयोगाच्या वतीनं हा जो पश्चिम बंगाल आणि कर्नाटकामधला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का पोहोचेल, मूळ ओबीसी जातींना
लाभ न मिळता इतर जातींचा समावेश करण्याचा जो प्रयत्न पश्चिम बंगाल आणि कर्नाटक सरकारने केला, त्याच्या अनुषंगाने जी माहिती केंद्र मागास आयोगाकडे आहे ती माहिती देण्यासाठी हा संवाद कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याचा कितपत फायदा होऊ शकतो? आमच्या सर्व ओबीसी समाजाला याची जाणीव आणि जागृती करून देणे की ओबीसीच्या ज्या अधिकृत ज्या जाती ओबीसी संवर्गात आहे त्या जाती व्यतिरिक्त जर एखादी सरकार आपलं एक गट्टा मतं मिळवण्याच्या राजकीय दृष्टिकोनातून जर प्रयत्न करत असेल तर तो प्रयत्न सर्व मिळून हाणून पाडला पाहिजे. ही जाणीव आणि जागृती प्रत्येक समाजामध्ये या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. नाही, आमचे मित्र डॉक्टर अशोक जितोडजींनी त्यांना असं वाटलं की जे काही कार्य ओबीसी आयोगात चालू आहे केंद्रामध्ये, ज्या इतक्या ज्या विषय निघालेले आहेत की ओबीसी आरक्षणामध्ये घोटाळे झालेले आहेत, पश्चिम बंगाल सरकारने कर्नाटकमध्ये काही ठिकाणी त्याचं इम्प्लिमेंट होत नाही, बंगालमध्ये असेल किंवा अन्य राज्यामध्ये, त्यांनी सविस्तर लोकांना विषय सांगावा आणि ओबीसी आयोगाची काय अधिकार आहेत, आपण काय करीत आहात म्हणून हे संवाद कार्यक्रम ठेवला. त्यामध्ये मी आलो आहे. उद्देश अशोक जितोडजींना माहीत आहे, ते ओबीसी समाजाकरता वर्गाकरता खूप अनेक वर्षांपासून काम करत असल्यामुळं त्यांना आयोगाच्या कामाची माहिती लोकांना देण्याकरता मला आग्रह केला होता, मी दिलेली आहे. या अशा आयोजनातून आयोगाचे अधिकार, ओबीसींचे अधिकार, आपण काय मागितलं पाहिजे, राज्याकडे किती अधिकार आहेत, केंद्राकडे कोणते अधिकार आहेत ओबीसी आयोगाकडे, हे लोकांना कळतं आणि नक्कीच ज्यादा फायदा होतो. लोकांना माहिती मिळते की आपण ओबीसी आहोत, आपल्या मूळ ओबीसीचा अधिकार कोणी हिसकत आहे का, त्याचं इम्प्लिमेंट होत आहे की नाही अनेक राज्यामध्ये, अनेक कंपन्यांमध्ये, सरकारी कंपन्यांमध्ये, केंद्रामध्ये, राज्यामध्ये, ही माहिती नक्कीच लोकांना कळते. मग त्या दिशेनं ओबीसी कार्यकर्ते समोर येतील, काम करतील, असा नक्कीच फायदा होईल. थँक्यू.